मित्रहो, नमस्कार। आज होलिका दहन। होळी एक आपला सांस्कृतिक सण। या सणाच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देताना काही गोष्टी आवर्जून सांगाव्या वाटतात। होळी हा सण पुरणपोळीचा तर आहेच, पण त्याबरोबरच होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचं दहन करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर दुःख जाळायचं आहे, द्वेष टाळायचा आहे आणि वाईटाचा नाश करून या होळीमध्ये भक्तीचा विजय निश्चितच करायचा आहे। या होळीच्या निमित्तानं आपलं आयुष्य देखील उजळूया। होळी म्हणजे एक रंग मैत्रीचा, एक रंग प्रेमाचा, एक रंग आनंदाचा, एक रंग विश्वासाचा, एक रंग मौजमजेचा, एक रंग गोड शब्दांचा। या होळीमध्ये याचाच तर आपल्याला आनंद साजरा करून होळी साजरी करायची आहे। तेव्हा होळी म्हणजे पुरणपोळीच नाही, तर याच्यामध्ये द्वेष, मत्सर आणि ज्या काही कपोकल्पित वाईट गोष्टी आहेत त्या सर्व दहन करून आपल्याला सत्याचा विजय कसा होतो याकडे पाहायचं आहे। आणि ह्या होळीमध्ये शक्यतो जे आपल्याला ऑक्सिजन देणारी लाकडं आहेत, झाडं आहेत, ती तोडून त्या लाकडांची होळी पेटवायची नाही आहे। ज्या गोमातेपासून आपण शेणांच्या गौऱ्या लावतो किंवा त्याचा शेणखत तयार करतो, त्या गौऱ्यांची होळी पेटवायची नाही आहे। तर त्याकरिता आपल्याला आपल्या गावातील पालापाचोळा, वाईट प्लॅस्टिक कचरा किंवा जे काही दुर्गुणयुक्त असेल ते सर्व एकत्र करून त्याचं होलिका दहन करायचं आहे। तरच आपण या होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा आणि दारिद्र्य याचं दहन केल्या जाईल आणि त्याच वेळी आपल्याला जाणवणारं दुःख असेल, द्वेष असेल, याचं देखील दहन केलं पाहिजे आणि वाईटाचा नाश करून सत्याच्या मार्गावर चालण्याचा हा सण आहे। तेव्हा ह्या होळीचे रंग असे आसमंतात उधळा की एकमेकाचा प्रेम, जिव्हाळा हा कायम राहील आणि द्वेष, मत्सर नष्ट होईल। तेव्हा मित्रहो, होळीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि